करवीर नगरी कोल्हापूरमध्ये आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानली जाते करवीर नगरी कोल्हापूरची महालक्ष्मी। या महालक्ष्मीच्या दर्शनाकरता एरवी तुफान गर्दी असतेच, पण आज मात्र विशेष महात्म्य शारदीय नवरात्र उत्सव आणि या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने सकाळपासूनच मंदिरात गर्दी पाहायला मिळते। आज तुम्ही देखील नवरात्र उत्सवाचा हा रंगात नाहून निघालेले आहात। पहिला हा रंग पिवळा रंग आणि या पिवळ्या रंगामध्ये देवीची शैलपुत्री म्हणून आज पूजा बांधली जाते। कसं खरं तर गाभाऱ्यातलं रूप आज पाहायला मिळते। आज नेमकी कशी पूजा मांडलेली आहे, काय खासियत आहे आजच्या पूजेची? नक्कीच लाघवी, खरं तर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा हा सगळा संपूर्ण परिसर आहे तो भक्तांच्या मांदियारीनं फुलून गेलेला आहे। अगदी आज जसं आपण म्हणाल तसं आज येलो रंग आहे आणि हा रंग परिधान करून अनेक जे भाविक असतील किंवा विशेषतः महिला असतील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी रांगेत थांबून अनेक महिला त्या दर्शन घेताना पाहायला मिळतात। गाभाऱ्याचा संपूर्ण परिसर आहे तो फुलांनी सजवलेला आहे आणि अंबाबाई चरणी लीन होताना हे सगळे भाविक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल? खरं तर तुम्ही कोल्हापुरात आलेला आहात आणि अंबाबाई चरणी तुम्ही लीन झालेला आहात, काय तुम्ही अंबाबाई चरणी मागितलेला आहे? आम्ही अंबाबाईला सांगितलं आमच्या घराला सुखरूप ठेव, आम्हाला आनंदात ठेव आणि आम्ही आज दर्शनासाठी सकाळी लवकर आलोय 5 वाजता। 2 तासात आमचं छान दर्शन झालंय आणि आम्ही खूप प्रसन्न आहोत की आमचं देवी माताने दर्शन दिलं। काय सांगाल, काय भावना होती ज्यावेळेस तुम्ही इथं आला, रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आणि आई अंबाबाई चरणी काय मागितलं? देवी अंबाबाईने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांची ओटी भरण्यासाठी इथे आलेली आहे। लाघवी, आपण पाहतो या ठिकाणी अनेक भाविक आहेत। ताई, काय सांगाल, कुठून आलेला आहात तुम्ही आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं का? मी मुंबईवरून आली आहे, डोंबिवलीवरून, आणि आज पहिली माळ आहे। आज खूप प्रसन्न वाटलं। 1-1.25 तासात आमचं दर्शन झालं, अतिशय छान वाटलं आणि आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत। असे सगळ्यांना मिळो आणि दर्शन चांगलं लाभो सगळ्यांना। नक्कीच आपण पाहतो हे सगळे भाविक आहेत ते अगदी कोण नाशिकवरून आले, कोण मुंबईवरून आले आणि अनेक कोल्हापूरकर देखील अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी खरं तर आलेले आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून हे सगळेजण रांगेत थांबून दर्शन घेत आहेत। अगदी सुलभ आणि चांगलं दर्शन या ठिकाणी अंबाबाई देवीचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं अगदी उत्कृष्ट असं नियोजनाची व्यवस्था जी आहे, दर्शनाची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। भक्तांना कोणताही त्रास होऊ नये आणि अगदी चांगलं दर्शन व्हावं यासाठी खरं तर ही व्यवस्था आहे ते करण्यात आले आहे। साधारणतः 8:30च्या सुमारास तोफेच्या सलामीनं अंबाबाई देवीची घटस्थापना होते आणि काही वेळातच तोफेची सलामी आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे। लाघवी, सदैव तुमच्याकडून या सगळ्याचा सातत्याने आढावा घेत राहू। हा सगळा माहोल स्टुडिओत बसून का होईना पण आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो पोहोचला जातोय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।